गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलावर झालेला भीषण अपघात हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व संभाव्य संगनमताचा गंभीर परिणाम असल्याचा आरोप करण्यात येतोय। या घटनेमुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत। याबाबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे संघटक सचिव वल्लीराजन यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या प्रभारी अध्यक्ष रमजान अन्सारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हा अजित पवार गट पक्षाचे सरचिटणीस संतोष पाटील, असंघटित कामगार विभाग कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष गोरख शिंदे, तोषेश शुक्ला उपस्थित होते। कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर काळी पिवळी टॅक्सी तसेच खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असून एका वाहनात 15 ते 20 प्रवासी धोकादायक पद्धतीने कोंबून नेले जात असल्याचं निदर्शनास आलंय। ही बाब मोटार वाहन कायद्याचा उघड भंग असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जातोय। विशेष म्हणजे महात्मा फुले चौक कल्याण येथील वाहतूक पोलीस कार्यालयाजवळच या बेकायदेशीर वाहनांचा उघड थांबा सुरू असल्यानं संबंधित यंत्रणांची निष्क्रियता किंवा संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच चालक व काही वाहतूक पोलीस यांच्यातील आर्थिक साटलोटे व संरक्षणामुळे ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होतीये। संबंधित विभागाने वेळेत योग्य कारवाई केली असती तर हा अपघात टाळता आला असता, असं मत व्यक्त करण्यात येत आहे। कल्याण मुरबाड मार्गावरील सर्व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करावी, संबंधित वाहनांवर कठोर दंडात्मक व जप्तीची कारवाई करावी, अपघाताच्या दिवशी ड्युटीवरील अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंग कारवाई करावी, बेकायदेशीर थांबे हटवून अधिकृत वाहतुकीची व्यवस्था करावी, नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, या मार्गावर सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बेकायदेशीर वाहनांमध्ये प्रवासी विमा नसल्यानं अपघातात नागरिक पूर्णपणे असुरक्षित आहेत। वाहनांची फिटनेस तपासणी न झाल्यानं मोठा धोका, अनेक चालकांकडे वैध परवाना किंवा बॅज नसल्याची शक्यता, वाहतूक कोंडी व अपघातांचा वाढता धोका, प्रवाशांकडून मनमानी भाडे वसुली याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावं जाहीर करावीत आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। ची मागणी होती की आम्ही वाहतूकला पण पत्र दिलं, निवेदन दिलं आणि आरटीओला पण निवेदन दिलं। हे जे मध्यंतर जे झालं, रायते पुलावरती जे दुर्घटना झाली, हे ट्रॅफिक पोलीसच्या निष्काळजीपणामुळे झाले। ते लोक त्यांच्या समोर डोळ्यासमोर एसीपीचं ऑफिससमोर वाहतूकचं ऑफिस आहे, तिथे ते 18 आणि 15 पॅसेंजर भरतात। त्यांच्यामुळेच मेले ते 18 15 पॅसेंजर भरतात। का ते अलाव करतात? त्यांना परमिट कितीच आहे? हे लोक यांची हप्ता घेणं देणं चालतंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।